नमस्कार। काल दिवसभर टीव्हीवर मोदी 3.0 सरकारचा शपथविधी आखोदेखा पाहण्यात आला। सर्व भारतीय नागरिकांनी पाहिला असेल। त्याच्यातली विश्लेषण असं की सैनिक समाज पार्टीने जी विचारधारा पुढे केली आहे की आम समाजातला लोकप्रतिनिधी असावा, त्यासाठी आम समाजातला लोकप्रतिनिधी आम समाजातील बहुसंख्य असणारा मतदार देऊ इच्छितो, परंतु आम समाजातला लोकप्रतिनिधी निवडून येत नाही हे आम्ही प्रत्यक्ष करून पाहिलं आहे। कारण आम समाजातला मतदार हा अंडर प्रेशर आहे। आपला उमेदवार असला तरी तो पैशावाला नसतो, अमाप खर्च करत नाही, गाजावाजा करत नाही, मतदारावर दहशत आणत नाही, मतदाराशी संपर्क करत नाही। मग त्याला डावलून हे पैशावाले कोणताही पक्ष निवडून जात नाही, उमेदवार निवडून जातात। आता उमेदवार जर खालून पाहिला तर पैशावाल्याशिवाय उमेदवार निवडणूक लढवत नाही आणि लढला तरी तो जिंकत नाही। म्हणून ज्याच्याकडे भरमसाठ पैसे आहेत त्या उमेदवाराला या पार्ट्या राजकीय पक्ष तिकीट देतात आणि तो आपल्या हिमतीने, पैशाने, ब्लॅक मनीने, बेहिशोबी मालमत्तेने निवडून जातो। असेच 543 निवडून गेले। अशा 543 मध्ये एनडीए आणि इंडिया विभागले गेले, परंतु कोणताही उमेदवार हा आम समाजातला नाही। आता आम समाजातला असा नाही, महाराष्ट्राचं विश्लेषण असं आहे की महाराष्ट्रामध्ये साखर कारखानदार, पैशावाला, बिल्डर किंवा व्हॉटेवर शैक्षणिक संस्था अशा संस्था चालवणाराच आमदार होतो, अशा संस्था चालवणाऱ्याच्या कुटुंबातीलच खासदार होतो। मग आम समाजातील नागरिकाची लोकशाही कशी? आम समाजातले नागरिक फक्त मतदानासाठी, फक्त बोट दाबवण्यासाठीच आहे का? पण 2 दिवसापासून एक व्हिडिओ व्हायरल होतोय की डॉक्टर राजेंद्र भारुड, जिल्हाधिकारी, UPSC पास करून, MBBS पास करून तो प्रशासनात गेला। आता प्रशासनात गेला तर प्रशासनात किती अधिकार हे सर्व आम समाज जाणतो, परंतु असा जर डॉक्टर राजेंद्र पाटील सारखा कलेक्टर होऊ शकतो तर तो आमदार व्हायला पाहिजे, तो खासदार व्हायला पाहिजे आणि तो मंत्री व्हायला पाहिजे। तेव्हा या देशातली खरी लोकशाही अस्तित्वात येईल। आता राजेंद्र पाटील यांनी स्वतःची स्टोरी त्या व्हिडिओमध्ये सांगितली। तो भिल्ल कम्युनिटीचा होता। भिल्ल कम्युनिटीमध्ये काय जीवन असतं ते त्याने वर्णन केलं होतं। असाच मुद्दा पुढे केला होता आणि तो टॅलेंट असल्यामुळे कलेक्टर झाला। मग टॅलेंट असणारा आमदार का नाही? आम समाजातील, भिल्ल वस्तीतील, पारधी समाजातील, आदिवासी समाजातील एवढ्या जाती आहेत त्या मागासलेल्या आहेत, त्यांच्यातला जर लोकप्रतिनिधी झाला तरच त्या समाजाचा विकास होऊ शकेल। मग हा मुद्दा सैनिक समाज पार्टीने पुढे केला आहे। सैनिक समाज पार्टी ही आम समाजाला घेऊन पुढे चाललेली विचारधारा आहे आणि या विचारधारेचं सरकार आणायचं आहे। त्यामुळे मंत्रिमंडळामध्ये फक्त पैसेवाले, ह्या पक्षातून त्या पक्षात गेलेले, ह्या पक्षातून त्या पक्षात जाऊन पुन्हा मंत्रिपद घेतलेले, वारंवार निवडून येणारे कुटुंब आहेत। ह्या लोकशाहीला अजून बराच मजल गाठायची आहे। खरी लोकशाही आणण्यासाठी बरीच मजल गाठावं लागणार आहे आणि खरी लोकशाही आणण्याचा प्रयत्न सैनिक समाज पार्टीने हाती घेतलेली आहे। खरी लोकशाही म्हणजे बहुसंख्य मतदार असणाऱ्या समाजातील लोकप्रतिनिधी पाहिजे।
बहुसंख्य मतदान कोणत्या समाजात आहे? आम समाजात आहे. मग आम समाजातला नागरिक लोकप्रतिनिधी होण्यासाठी ही विचारधारा आहे. आम समाजातल्या नागरिकाला अल्प खर्चात निवडून आणण्यासाठी ही विचारधारा आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टीने हा प्रयोग केला. महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या 6 जागा आम्ही निवडणूक लढवल्या. मग 6 जागामध्ये आमचा तर नारा होता अल्प खर्चात निवडणुका. म्हणून मी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष परमार साहेबांना पण आमच्या खर्चाचा गोषवारा दिला. मी केवळ 25,000 डिपॉझिट आणि 2 वेळा प्रतिज्ञापत्र केलं म्हणून 1,000 आणि 50 रुपये फॉर्म घेतला. एवढ्यातच मी निवडणूक लढवली आणि निवडणूक आयोगाच्या नियमानुसार लढवली. मग मला तरी पण 1104 सज्जन लोकांनी मतदान केलं. माझ्या ओळखीचे पण नाही. मग हेच 1104 मतदार 11,04,00,000च्या घरात आहेत. हा मतदार छुपा आहे, घरी बसला आहे. ही इज वेटिंग फॉर गुड गव्हर्नन्स. चांगल्या सरकारची वाट पाहत आहे. मग चांगलं सरकार कोण देईल? तर फक्त सैनिक समाज पार्टी देईल. कारण सैनिक समाज पार्टीने अल्प खर्चात निवडणुका हा कळीचा मुद्दा पकडला आहे. अल्प खर्चात जर आम समाजातील लोकप्रतिनिधी निवडून आला तरच खरी लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य अस्तित्वात येणार आहे. आणि म्हणून त्यासाठी मी मंत्रिमंडळाच्या शपथविधीचा कार्यक्रम ध्यानपूर्वक ऐकला आणि स्क्रुटिनाइज केला, त्याचं विश्लेषण केलं. हे आम समाजातील नागरिकांना जनजागृती करण्यासाठी सादर केलं आहे. धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.